जास्त पसारा न घालता उपवासाची बनणारी थाळी, साधी, सोपी आणि कमी वेळात बनणारी उपवासाची थाळी आपण बघणार आहोत. वेगळ्या पद्धतीने दशमी बनवणार आहोत. चविष्ट अशी दशमी, ठेचा, भेंडी. सगळ्यात पहिले उपवासाची दशमीची तयारी करूयात. हे दशमीचे पीठ आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरचीची भरड आणि चवीनुसार पीठ. हे भगरचं पीठ आहे. एका परातीमध्ये भगरचे पीठ घेतले आहे. हिरवी मिरचीची भरड टाकत आहे. चवीनुसार मीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. हे सगळे जिन्नस एकजीव करून घेत आहे, मिक्स करून घेत आहे. सगळे जिन्नस मिक्स झाले आहेत. आता थोडे थोडे पाणी करून एक पिठाचा गोळा तयार करून घेऊ. भगरचे पीठ आहे. भगरला कुठे कुठे वरईचे पीठही म्हणतात. पिठाचा घट्ट गोळा करून घेतला आहे. आता थोडे थोडे पीठ करून ज्वारीच्या भाकरीसारखे चांगले मळून घेत आहे, म्हणजे भाकरी गोल येते. कुठेही भाकरी तुटत नाही किंवा फाटत नाही चांगले मळून घेतल्यामुळे. दशमी आता आपण गोल थापून घेत आहोत. गोल अशी दशमी थापून घेत आहे. हळूहळू दशमी थापून घेत आहे. दशमी आपली थापून झाली आहे. गोल दशमी तयार आहे. तुम्ही बघू शकता गोल दशमी तयार आहे आपली. आता ही भाजून घेऊयात. तवा तापत ठेवला आहे. तवा तापला आहे का ते चेक करण्यासाठी थोडंसं पीठ टाकून घेतले आहे. गरम आहे तवा. दशमी टाकून घेतली आहे. दशमीला पाणी लावून घेत आहे. दशमी मध्यम ते मोठ्या गॅसवर भाजून घेत आहे. मोठा गॅस आहे. आता पलटून झाले की मध्यम गॅस केला आहे. तुम्ही बघू शकता छान दशमी भाजली आहे. एका साईडने दुसऱ्याही साईडने भाजून घेत आहे. खरंच ही दशमी खूप चविष्ट लागते खायला, शेंगदाण्याचे कूट हे असल्यामुळे. बनवून बघा अशा पद्धतीने दशमी. दुसरी ही दशमी आता भाजून घेत आहे तशाच पद्धतीने. अर्धा किलो भेंडी घेतली आहे. स्वच्छ धुवून कापून घेतली आहे. आता बनवत आहे. पॅनमध्ये मी तेल घेतले आहे. त्यात भेंडी टाकून घेत आहे. तेल गरम झालं की भेंडी पॅनमध्ये टाकली आहे. आता फिरवून घेत आहे भेंडी. भेंडीमध्ये मिरचीचा कूट टाकला तरी चालतो, पण मी टाकला नाही. ते मिठातली भेंडी बनवते. चवीनुसार मीठ टाकत आहे. मिनिट अशीच भेंडी परतून घेत आहे. 2 मिनिट भेंडी परतून झाली की भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊयात. मी भेंडीला अजिबात झाकून ठेवले नाही, कारण भेंडीला पाणी सुटते आणि चिकट होते. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे. 3-4 चमचे मोठे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर 1 मिनिटभर भेंडी परतून घेतली आहे. भेंडी आता तयार आहे. उपवासाचा ठेचा बनवून घेऊयात. तेल, 1 वाटीभर हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तेल गरम आहे. मिरच्या तडतडल्या की फुटतात म्हणून झाकून ठेवलं आहे. चवीनुसार मीठ. बारीक आचेवर मिरच्या तळून घेतल्या आहेत. आता शेंगदाणे तळून घेऊयात.
शेंगदाणे आणि मिरच्या चांगल्या तळून झाल्या आहेत. शेंगदाणे खरपूस तळून झाले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर भरडून घेत आहे. तुम्ही खलबत्त्यातही कुटून घेऊ शकता. बघा हा ठेचा छान झाला आहे. सगळ्यांना तुम्हाला एक निवेदन आहे की व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. दशमी, ठेचा, ही शेंगदाण्याची आमटी बनवून घेतली आहे मी आणि ही भेंडी